नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. नोट्स इन मराठी या आपल्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे. आज आपण भारतीय इतिहासातील एका अशा युगाबद्दल सविस्तरपणे जाणून घेणार आहोत, ज्याला अनेकदा सुवर्णयुग किंवा अभिजात युग म्हणजे क्लासिकल एज असं म्हटलं जातं. आपण बोलतोय गुप्त साम्राज्याबद्दल. आणि या चर्चेसाठी आपल्याकडे काही ऐतिहासिक स्रोत आहेत, म्हणजे शिलालेख आहेत, काही प्राचीन नाणी, परदेशी प्रवाशांची प्रवास वर्णनं आणि काही जुनी पुस्तकं सुद्धा आहेत. तर मग या सगळ्या स्रोतांच्या आधारे आपण हे समजून घेऊया की इसवी सनाच्या 3ऱ्या ते 6व्या शतकादरम्यानचा हा काळ इतका महत्त्वाचा का मानला जातो. काय घडलं या काळात? चला तर मग सुरुवात करूया. आणि सुरुवातच एका अशा आश्चर्याने करूया जे आजही आपण दिल्लीत पाहू शकतो. विचार करा, एक लोखंडी स्तंभ जो तब्बल 1600 वर्षांपासून उघड्यावर उभा आहे. ऊन, पाऊस, वारा सगळं झेलतोय, पण त्याला गंज लागलेला नाही. हो, अगदी. दिल्लीच्या मेहरोली इथला हा प्रसिद्ध लोहस्तंभ. हे खरं तर प्राचीन भारतातील धातुशास्त्राच्या प्रगतज्ञानाचे एक उत्तम उदाहरण आहे. 1600 वर्ष? हो. हा स्तंभ गुप्त वंशातील राजा दुसरा चंद्रगुप्त याच्या काळात उभारला गेला. सुरुवातीला तो मध्य प्रदेशातल्या उदयगिरी लेण्यांसमोर होता आणि नंतर त्याला दिल्लीत आणण्यात आला. त्यावर एक कोरीव लेख आहे जो सांगतो की तो विष्णूला समर्पित आहे आणि त्यावर राजाच्या पराक्रमाचं वर्णन आहे. पण या मागचं विज्ञान काय आहे? म्हणजे हे कसं शक्य आहे? याचं कारण खूप रंजक आहे. शास्त्रज्ञांच्या मते या स्तंभासाठी जे लोखंड वापरले ना, त्यात फॉस्फरसचं प्रमाण खूप जास्त आहे. आणि याच विशेष प्रकारच्या लोखंडामुळे जेव्हा ते हवेच्या संपर्कात येतं तेव्हा त्याच्या पृष्ठभागावर एक अतिशय पातळ संरक्षक थर तयार होतो. हाच थर त्याला गंजण्यापासून वाचवतो. वाव! म्हणजे हे केवळ अपघाताने घडलेलं नाहीये, त्यामागे एक सखोल ज्ञान होतं. मग इतकं प्रगत तंत्रज्ञान असणारे हे गुप्त राजे नक्की होते तरी कोण? त्यांच्या साम्राज्याचा पाया कसा रचला गेला? 3ऱ्या शतकात जेव्हा कुशाण साम्राज्याची शक्ती कमी होऊ लागली तेव्हा गुप्त घराण्याचा उदय झाला. सुरुवातीला ते सध्याच्या उत्तर प्रदेशातले प्रादेशिक शासक होते, पण हळूहळू त्यांनी एका शक्तिशाली साम्राज्याची स्थापना केली. या वंशात काही प्रमुख शासक होऊन गेले. पहिला होता चंद्रगुप्त, म्हणजे पहिला चंद्रगुप्त, ज्याने आपलं साम्राज्य तलवारीच्या जोरावर नाही तर वैवाहिक संबंधांवर उभं केलं, बरोबर? अगदी बरोबर. त्याने लिच्छवी राजकुमारी कुमारदेवीशी विवाह केला. या संबंधामुळे गुप्तांना राजकीय प्रतिष्ठा मिळाली. म्हणूनच त्याच्या नाण्यांवर आपल्याला त्याची राणी कुमारदेवी दिसते. हे त्या काळात खूप वेगळं होतं. इथे एक गंमत आहे. म्हणजे मला नेहमी हा प्रश्न पडतो. आपल्याला चंद्रगुप्त पहिला आणि चंद्रगुप्त दुसरा अशी नावं दिसतात. काही भारतीय कुटुंबांमध्ये आजोबांचं नाव नातवाला ठेवण्याची प्रथा आहे. तशीच काहीशी ही गोष्ट आहे का? हो, एक प्रकारे तसंच म्हणता येईल. ही एक राजकीय खेळ होती. नावाच्या माध्यमातून वारसा दाखवण्याचा प्रयत्न होता. तर पहिल्या चंद्रगुप्तानंतर त्याचा मुलगा समुद्रगुप्त गादीवर आला. तो एक महान योद्धा होता. त्याच्याबद्दल तर खूप ऐकलंय. हो, प्रयागराज इथल्या स्तंभावर त्याचा दरबारी कवी हरिसेन याने त्याच्या पराक्रमाचं वर्णन केलंय. त्याची महत्वाकांक्षा होती धरणीबंध बनण्याची. धरणीबंध म्हणजे संपूर्ण पृथ्वीला एकत्र बांधून ठेवणारा. वा! पण तो केवळ एक योद्धा नव्हता, तो कला आणि ज्ञानाचा संरक्षकही होता. त्याच्या काही नाण्यांवर त्याला वीणा वाजवताना दाखवला आहे. विचार करा, एक महान योद्धा, त्याला आपली प्रतिमा एक कलाकार म्हणून लोकांपर्यंत पोहोचाली असं वाटत होतं. अगदी. हे दाखवतं की सत्ता म्हणजे फक्त लष्करी सामर्थ्य नव्हतं. आणि मग आला दुसरा चंद्रगुप्त, ज्याच्या काळात तो गंज न लागणारा लोहस्तंभ बनवला गेला. हो, दुसरा चंद्रगुप्त, ज्याला विक्रमादित्य असंही म्हटलं जातं. त्याच्या काळात गुप्त साम्राज्याने कला, साहित्य आणि विज्ञानात प्रचंड प्रगती केली. त्याचा दरबार अनेक विद्वान आणि कलाकारांनी भरलेला असे. या गुप्त शासकांनी महाराजाधिराज, सम्राट अशा भव्य पदव्या धारण केल्या, ज्यातून त्यांचं सामर्थ्य दिसून येतं. पण या राजा महाराजांच्या गोष्टी तर झाल्या. त्या काळात सामान्य लोकांचं जीवन कसं होतं याबद्दल आपल्याला काही माहिती मिळते का? हो, नक्कीच. त्यासाठी आपल्याला 5व्या शतकात भारतात आलेल्या फाहियान या चीनी प्रवाशाच्या प्रवासवर्णनाची मदत होते. फाहियान तो एक बौद्ध भिक्खू होता ना? बरोबर. त्याच्या नोंदीनुसार गुप्त साम्राज्यातील लोक खूप आनंदी आणि समृद्ध होते. राज्यात सुव्यवस्था होती. लोकांना अधिकाऱ्यांकडे अनावश्यक नोंदणी करावी लागत नसे. तो लिहितो की नगरांमधले वैश्य, व्यापारी
दानधर्मासाठी आणि औषधोपचारासाठी धर्मशाळा उभारत असत. अच्छा. हो, जिथे गरीब, अनाथ आणि आजारी लोकांची काळजी घेतली जायची. शहरे सुंदर होती आणि रस्ते व्यवस्थित ठेवलेले होते. हे ऐकून तर खरंच सुवर्णयुगासारखं वाटते, पण हे चित्र पूर्णपणे खरं होतं का? म्हणजे सगळंच इतकं छान होतं? नाही. आणि इथेच इतिहासाकडे अनेक दृष्टिकोनातून पाहणं महत्वाचं ठरतं. फाहियानने त्याच्या प्रवास वर्णनात दुसरीकडे चांडाळ मानल्या जाणाऱ्या लोकांबद्दलही लिहिलं आहे, ओ. ज्यांना अस्पृश्य मानलं जात होतं आणि त्यांना शहराबाहेर राहावं लागत होतं. त्यांना मिळणारी वागणूक अत्यंत कठोर होती. म्हणजे एका बाजूला दान, धर्म आणि समृद्धी, तर दुसऱ्या बाजूला इतकी टोकाची सामाजिक विषमता. बरोबर. यावरून आपल्याला त्या समाजाची दुसरी, काळी बाजूही दिसते. ते युग सर्वांसाठी सुवर्ण नव्हतं. तर मग या सगळ्याचा अर्थ काय? या युगाला अभिजात युग का म्हटलं जातं, एवढी विषमता असून सुद्धा? याचं मुख्य कारण म्हणजे राज्यात असलेली दीर्घकालीन शांतता आणि स्थिरता. ओके. या स्थिरतेमुळे व्यापार वाढला. भारताचा भूमध्य समुद्र, आग्नेय आशिया आणि चीनसोबत व्यापार चाले. कापड, मसाले, हस्तिदंत, मौल्यवान खडे निर्यात केले जात. आणि या आर्थिक समृद्धीमुळेच कला, विज्ञान आणि साहित्याला राजाश्रय मिळाला. आणि या क्षेत्रांमध्ये अभूतपूर्व प्रगती झाली. म्हणजे विज्ञानातही मोठी प्रगती झाली, त्या लोहस्तंभासारखी. नक्कीच. याच काळात आर्यभट नावाचे महान गणितज्ञ आणि खगोलशास्त्रज्ञ होऊन गेले. त्यांनी आर्यभटीय हा ग्रंथ लिहिला. हो, शाळेत शिकलोय आपण. त्यांनीच सांगितलं की पृथ्वी आपल्या अक्षावर फिरते, ज्यामुळे दिवस आणि रात्र होतात. विचार करा, त्या काळात हे सांगणं किती क्रांतिकारी असेल. इतकंच नाही, त्यांनी सूर्य आणि चंद्रग्रहणांचं योग्य स्पष्टीकरण दिलं. अगदी. आणि वर्षाची लांबी म्हणजे 365.25 दिवस इतकी अचूकपणे मोजली. याच काळात वराहमिर नावाचे दुसरे एक विद्वान होते. त्यांनी बृहत्संहिता नावाचा एक विश्वकोशच लिहिला होता. विश्वकोश? म्हणजे त्यात काय काय होतं? त्यात खगोलशास्त्र, हवामानाचा अंदाज, वास्तुकला, शेती अशा अनेक विषयांचा समावेश होता. कमाल आहे. आणि साहित्याबद्दल काय? कालिदासाचं नाव तर आपण नेहमीच ऐकतो. निसंशय संस्कृत साहित्याचा हा सुवर्णकाळ होता. महाकवी कालिदासाने मेघदूतमसारखी अजरामर काव्यरचना याच काळात केली. याच काळात आयुर्वेदाचे महत्वाचे ग्रंथ चरकसंहिता आणि सुश्रुतसंहिता यांना अंतिम रूप दिलं गेलं. आयुर्वेदाचे ग्रंथ सुद्धा याच काळातले? हो. आणि शिल्पकला आणि वास्तुकलेतही मोठी प्रगती झाली. सारनाथमधील बुद्धमूर्ती, तिच्या चेहऱ्यावरचे ते शांत भाव किंवा अजिंठा लेण्यांमधील अप्रतिम चित्र ही सगळी याच काळाची साक्ष देतात. तर गुप्तकाळ म्हणजे केवळ शक्तिशाली राजांचा काळ नव्हता, तर तो विज्ञान, कला आणि साहित्यातील नवनिर्मितीचा काळ होता. आणि या काळाचा वारसा आजही आपल्यासोबत आहे. मग तो दिल्लीतील गंज न लागलेला लोहस्तंभ असो किंवा शाळेत शिकवली जाणारी गणिताची सूत्रे असोत. बरोबर. आणि जाता जाता एक विचार करण्यासारखा मुद्दा सोडून जातो. सांगा ना. आपल्याला स्रोतांमधून कळतं की गुप्त राजे विष्णूचे भक्त होते, म्हणजे वैष्णव होते. तरीही त्यांनी नालंदासारख्या बौद्ध विद्यापीठांना आणि अनेक बौद्ध विहारांना मोठ्या प्रमाणात राजाश्रय दिला. ही एक रंजक गोष्ट आहे. असं का केलं असेल त्यांनी? हाच तर प्रश्न आहे. ही सर्वसमावेशकतेची राजकीय खेळी होती, की खरी धार्मिक सहिष्णुता होती, की यामागे आणखी काही कारण होतं? प्राचीन भारतातील सत्ता, श्रद्धा आणि शासन यांच्यातील संबंधांवर हा एक महत्त्वाचा प्रश्न निर्माण होतो आणि यावर नक्कीच विचार करायला हवा.